सुंदर मनामध्ये भरली. अभ्या 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 शेट ती इकडेच येऊ राहिली. मला खाता काय करायचं? अभ्या काम कर, तुम्ही कंदील घेऊन या साईडने निघा, या साईडने निघा, तिला चकवा द्या. हा मी याला घेऊन जातो. लगेच फोन करते म्हणाली होती की नाही. आता 1 तास होत आला, अजून फोन पण नाही आणि लत्ती पण नाही. काय करावं आता? करल ना आई ती, तू बस बरं आणि शांत हो. हा बेशी बोलल्याशिवाय मी शांत व्हायची नाही. आओ तुम्ही जरा लतीला फोन लावा बरं. पा कुठे आहे ती? लागला का? उचलत नाही ती. अशी कुठं गेली भाऊजींना भेटायला काय माहिती? कुठे आहेत काय आहेत देवालाच माहिती. महाराज माझं काही चुकलं असेल ना तर मला माफी करा, पण असा जीवाला घोर लावू नका हो माझ्या. ठीक असतील ना हो. अशू तू जाय विक्याकडं, पाहुणे तिथे असतील, ते काय लतीचा वाढदिवस आहे म्हणल्यानंतर साजरा करत असतील तर भान नसेल त्यांना. जाय 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 बघून ये जाय. हा हा जातो मी, तू शांत हो. लक्ष जाय. हा तुम्ही काळजी नका करू, आता नाही तिथंच असतील. हा नाही तिथंच असतील, पण फोन नाही ना उचलत लती, म्हणून जरा थोडं. चला घ्या बाहेर घ्या. आज लास्ट डे तुझा अभ्या. काय शेवटची इच्छा तुझी? डोलीला हॅपी बर्थडे म्हणायचे. जागा हा मुहूर्त मी का निवडेले माहिती का? तुझी पुण्यतिथी आणि ढोलीची जन्मतिथी एकत्र सेलिब्रेट होणार आहे यार. पण माझी एक इच्छा अपूर्ण राहणार गाड्या. तू शर्यत हारल्यानंतर तुझ्या हातामध्ये बांगड्या घालून गावभर मिरवणूक काढायची होती ना गाड्या तुझी. या गोष्टीचं मला लय वाईट वाटल यार. अभ्या आउच लागलं का? सॉरी गाड्या, लय पेन झालं का? तुझं सगळं पेन आज मी संपून टाकणार, काळजी नको करू.
हो